आडवा बाटणे शरापूरचा फटका धावा मिळतात त्याचा अनिकेत पाडोळच्या बाटपरीला मोठा धमाका षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. संधी दिली या खेळाडूला, संधीचं सोनं करण्यासाठी ओळखला जातो या. नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आता तुम्ही म्हणशीला दुपारी एवढ्या व्हिडिओ काय बनवा लागला आहे, तर सीन असा आहे की नाईट मॅचेस आहेत 32 शिराळाला. त्यामुळं आता आम्ही चाललो आहे आणि बॅग ढीगभर वजी झाल्या. घरच्यांनी काय घरचे ऐकते तुझे मम्मीचं स्वतःचं गाव, त्यामुळं आई लाडाची, भाऊ लाडाचा, ही दे ती दे म्हणून सामान सगळं घेतले, बॅग भरल्या. नेताना तर अपदा शिवणार आहे आमचा मॅक्स राजा आणि अविनाश, ही दोघं आम्ही तिघं एका गाडीवर जाणार आहे या. त्यामुळं आता कसं बसायचं, काय होणार ताना जेवढं होणार मजाच मजा आहे. नको म्हणताना नाद किती आहे बघा. पुढचा नुसता बघायला यायला लागलाय, खेळणार दोघं ह्यो बघायला लागलाय. तर आता तिघं गाडीवरनं जायचं आहे. तर चला जाऊया. नुसतं आता कारखान्यापर्यंत आलोय आणि टेबल शीट बाबा आत्ताच एवढा त्रास व्हायला लागलाय. शीट बारकी आहे, तिघांना व्यवस्थित बसायला येईना. राजाला सांगितलं की बाबा राहू दे, मॅच घरात बघत बस, येऊ नको, कारण का बिनकामात हाल होणार. 100 किलोमीटर जायचं आहे, ते अंगाचा हाल करायचा, तिथे खेळ झालाच पाहिजे ऐकून म्हणून चालले. त्यांच्या वेळी थोड्या अपेक्षा असतात आणि आपण अपेक्षा भंग करायला नको, आपला बी खेळ होणं गरजेचं आहे. त्याला म्हणलं तू थांब, आम्हाला गाडी दे आणि आम्ही जातो. तर नाहीच म्हणाल तर आम्ही गाडी ॲडजस्ट केली, त्याला घरी घालवले आणि आता आम्ही गाडी घेऊन निघणार आहे इथून. निवांत 2 जण निघणार आहे, मी आणि अविनाश. त्याला थांबवलाय, आता आईस पैस निवांत बसून जाते. तर आता मैदानावरती आले, म्हणजे मैदान ऑपोजिट साईडला, आता त्या साईडला मैदान आहे आणि आम्ही ह्या साईडला हेडक्वार्टर म्हणजे पोलीस लाईनला थांबली. सगळी पोलीस लाईनच आहे, म्हणजे ह्या साईडला गाड्या ते 4 व्हीलर लावलेत, जागा नाही त्या साईडला लावायला. त्यामुळे इथं गाड्या पार्किंग केली. आम्ही किट करून आम्ही तयार आहे आता खेळण्यासाठी. यायला जरासं थोडा वेळ झाला, लय वेळ नाही, फक्त 1 इनिंग झालते. त्यामुळे पटकन आम्हाला इथं येऊन कपडे चेंज करून आता मैदानात उतरायला लागणार आहे. जरा लवकर आलो तर तुम्हाला जवळ ग्राउंडचा व्ह्यू दाखवला असता. थोड्या वेळाने मी दाखवेनच ग्राउंडचा व्ह्यू, पण आता लगेच मॅच आहे आणि टॉस आम्ही हरलेला आहे आणि पहिला बॅटिंग आलेला आहे. 5 ओव्हरची मॅच असल्यामुळे प्रत्येकाला 1-1 बॉलिंग आहे, कोणाला डबल नाही. इथं असेच बॉलिंग लाईनअप आहे, त्यामुळं बॅटिंगला 70+ लावणंही गरजेचं आहे. चांगला स्कोर झाला की अपोजिट संघाला चेस करणं हे अवघड होते, डिपेंड निवांत होते. त्यामुळे पहिल्या बॅटिंगला फ्री हँड मारूनच घ्यायचा. आमचं सगळं प्लेअर तयार आहे. ही 4 व्हीलर संग्राम तिन्ही 4 व्हीलरमध्ये आलेत आणि आम्ही युनिकॉर्न घेऊन आली, त्यामुळं गाडीवर नाहीच पैसा आली. आता वॉर्मअप करून ते आम्ही सगळं तयार आहे, अंग लुजनिंग केले. आता ग्राउंडवर जायचं आहे. चला तुम्हाला ग्राउंड दाखवतो. मैदानात डिक्लेअर सिस्टीम आहे, गोल ग्राउंड नाही, काय असेल ते समोरच मारायचं आहे. मागे शेडनेट मारले, शेडनेटला थटला की 1 रन आणि स्ट्राईक चेंज. आताच मॅच झाल्या आणि रिझल्ट असा की पहिला आम्ही बॅटिंग केले आणि 4 ओव्हरला 51 धावा केल्या. 52 धावांचं टार्गेट होतं अपोजिट संघाला आणि 52 धावाचा पाठलाग करताना मॅच एवढ्या घासाघात झाली की 1 बॉल 7 ओव्हरपर्यंत गेलते. माझ्याकडून 1 बॉल मिस झाला. बॅटिंगला तर एवढे अपघात केले बॉलरांनी की नुसतं असं स्लो टाकायला देत, बॉल कसं मारायचं समजत नव्हतं. फास्टर जे नेटमध्ये कंटिन्यू फास्ट थ्रोवरनं प्रॅक्टिस करून फास्ट खेळायला सवय झाल्या आणि तिथे एवढ्या स्लो टाकायला तिथं नाही, बॉल जज होतच नव्हता. त्यामुळं जरा बॅटिंगला आणि विकेट बी नवीन होते, त्यामुळे अंदाज आला नाही. पण सगळ्यांनी बाकीच्यांनी सांगितलं की खेळताना कसं खेळायचं, विकेटला थांबून जेवढं खेळ तेवढं स्कोर चांगला होणार आहे. आणि आता नेक्स्ट मॅच मांगले विरुद्ध नागठाणे असा आहे आणि ह्या मॅचला 100% 2च बॅटिंग करायची आहे. आता शिराळ्यात काय आपल्या मामाचं गाव आहे, इथून खेड 3 किलोमीटर अंतरावरच आहे. आता जायचं आणि देवराजला मामाच्या मुलाला घेऊन यायचं मॅच बघायला. तर चला जाऊया. आता मामाच्या पोराला म्हणजे देवराज नाव आहे त्याचं, देवराजला घेऊन आलो देवराज. आणि आता ह्याला घेऊन आलो मॅच बघण्यासाठी आणि गाडी होती तशी ही तवेरा आणि युनिकॉर्न इथं लावलेलं आहे. आता मॅच आहे आपली लगेच, तर चला जाऊया ग्राउंडवर. लाईटमधला व्ह्यू तुम्हाला दाखवतो. ही ग्राउंड आहे आणि जवळ जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसलं डेंजर दिसतंय. ही नाईटचा व्ह्यू आहे बघा. विकेट तर असल्या भारी
की बस फक्त जजमेंट आलं पाहिजे लवकर कसं कसं खेळायचं. एकदा सवय झाली की माझ्या आउटफील्ड बघा असली फास्ट आहे, सगळे मातीची टणकच आहे. तर आता मैदानात टॉस झालेला आहे. तिरुपती स्पोर्ट्स मांगले विरुद्ध नागठाणे स्पोर्ट्स. नागठाणे प्री क्वार्टरचा सामना आणि टॉस आम्ही जिंकून पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण का अपोजिट संघ पण चांगला आहे, त्यांना कमीत कमी 4 ओव्हर म्हणजे प्रेशर दोघांना पण राहणार. आम्ही पहिला बॅटिंग केली तर आम्हाला बी प्रेशर राहणार की 50+ धावा केल्या पाहिजेत आणि बॉलरांनी 50+ डिपेंड केल्या पाहिजेत. त्यामुळं त्यांना बॅटिंग पहिला दिलं की त्यांना करू दे, आम्ही फ्री माइंडेड बॉलिंग करीन आणि कमीत कमी 40पर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करीन. तर आत्ता मॅच झाल्या आणि रिझल्ट असा झाला की पहिला आम्ही बॉलिंग केली आणि आम्ही जसं ठरवलेला आमचा प्लॅन तसा पूर्णपणे सक्सेस झाला. अपोजिट संघाला 4 ओव्हरला म्हणजे मांगली संघाला फक्त 46-46वर थांबवला. 47चं आम्हाला टार्गेट होतं आणि सीन आज झाला की 47चा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आणि 2 विकेट आमच्या पडल्या. त्यामुळं प्रेशर पण ढीगभर झालं आणि रन रेट वाढला 15चा. रन रेट पहिला 12 म्हणजे 6 बॉलमध्ये फक्त 2 6ला ट्राय करायचं किंवा 1 6 मारला की सिंगल डबलला मॅच जवळ होईल. पण पहिल्या ओव्हरला 2 धावा आल्यामुळं सगळं गणितच बिघडलं. 15चा रन रेट झाला. अंगावर घेऊन तर मॅच खेळली पाहिजे, कोण घेणार, आपण ऐकून म्हणून आणले आपल्याला, म्हणलं आपण जबाबदारी घेतली पाहिजे. त्या हिशोबाने खेळायला गेलो आणि पर ओव्हरला 2-2 सिक्स मारणे भागच होतं. त्यामुळे मी बी फिरवायच्या नादात डॉट झालो. वैयक्तिक 6 बॉलला 2 धावा करून आऊट झाली. 6व्या बॉलला विकेट पडल्या. म्हणजे कसं तर वाटायला, कारण सकाळी प्रॅक्टिस करून आलतो मॅचसाठी. प्रॅक्टिस तर फुल चालू आहे आणि असं या टायमाला असं जर झालं तर लय कसं तर वाटते. पण काय क्रिकेट आहे, हार जीत होत असते, जाऊ दे सोडा. थोडी चुकी झाली. बट म्हणणं असं होतं की 6मध्ये फक्त एका दुसरा बसायला पाहिजे होता. आयकॉन आणले काय तर छाप सोडणंही गरजेचं आहे. पण 6 बॉल 2 हे काय चुकीचं निशाण आहे. पण जाऊ दे, नेक्स्ट टाईम चांगलंच खेळेन. आता थांबला, आता ह्यो आमचा बारका लागला प्रॅक्टिस करायला आणि आता इथूनच आता अविनाश गेला इचलकरंजीला मामाकडं आणि मी इथून माझ्या मामाकडे जाणार आहे. मी राहणारच आहे कारण का उद्या माझी आणि मॅच आहे, त्याचा व्लॉग सेपरेट बनवायचा आहे आणि आता क्वार्टर फायनलचा सामना मांगलेचा बघूनच जाणार आहे. मामाची इथली बी सगळी पोरं मॅच बघायला आलतीत आणि मागच्या वर्षी बी नाराज झालते इथंच आणि ह्या वर्षी पण नाराज झालेत. कारण मागच्या वेळी जरा बॅटिंग झालते, यावेळी पाकच बॅटिंग म्हणजे ती आलीत बघायला. त्यांनी पहिली मॅच काय बघायला मिळालं ना, दुसरी मॅच बघायला आलेत आणि दुसऱ्या मॅचला बरोबर फ्लॉप. त्यामुळं काय सगळे ते पण शिव्या द्यायला लागलेत ते अलग, टीमच्या शिव्या खायच्या ते अलग आणि आपलं स्वतःचं जे असतं ना बाबा की परफॉर्मन्स झाल्यावर जी खुशी असते आणि आता जर नाराजी आहे ती अलग. त्यामुळं गप बसले ले असं जरा कसं तर वाटायला लागले. गप आता क्वार्टर फायनलचं मॅच बघूनच आता इथून जायचं आहे. पण सर्व चौघ आहेत चौघ. तर आता आलो आपण आपल्या घरी आणि काय सगळं कसं वाटायला लागलं, सगळं मूडच खराब झाला. जोपर्यंत चांगली बॅटिंग नेक्स्ट मॅचला करत नाही तोपर्यंत तर जरा आता नर्वस राहतच असते. तर आजच्या छोट्याचा व्लॉगचा करूया इथंच डी एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.